आज रोजी मी आपल्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव वडम फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे। ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते, त्यांच्या कोणावरही कंट्रोल नव्हता। आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे किंवा मुले ज्यावेळी आणले तर त्यांची फ्रिस्किंग बरोबर रीतीने नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे। आणि इतकं म्हणजे जवळपास जितके भी स्टूडेंट है प्रत्येकाकडे चीटिंग कुछ न कुछ है। एक दोन बच्चों की चूक हो सकती है, कोई बच्चा लेके आ रहा है उसमें चूक दिख सकती है, बट इतना ज्यादा नंबर पे यदि आप देखोगे तो त्यामध्ये तुम्हाला सगळे पुस्तक वगैरे दिसेल। खूप मोठ्या प्रमाणात एक चीटिंगच्या प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे। संबंधित डिपार्टमेंट शिक्षण डिपार्टमेंटला आम्ही सूचना दिलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावा आणि त्याच्या संस्थाचे मान्यता संदर्भात जे आपण ऑलरेडी प्रत्येकाला सांगितलेल्या मान्यता रद्द करण्याची कारवाई पण आपण स्टार्ट करणार आहे। सोबत या शाळा ऑलरेडी आपल्या स्पेशल वॉचवर येणार आहे, जे पण पोरांची एक्झाम झालेली आहे त्यांना आपण ओव्हरलॅप करणार आहे, आन्सर वगैरेमध्ये काही ओव्हरलॅपिंग वगैरे दिसत आहे आणि यासोबत आपल्याला इथून आपण वेगवेगळे अधिकारी डेली पाठवणार आहे सो दॅट की याच्या पुढे अशी प्रकरण ऍटलिस्ट या एक्झामसाठी ते घडणार नाही तसं आम्ही एन्श्योर करतो। धन्यवाद। बरोबर आहे, सगळं गोळा करून घ्या, पंचनामा करा, कोण कोण उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीने आणि त्याच्यानंतर घेऊन जाईल। कुठून आलंय तुमच्याकडे, कसं आलं? इथे मुलाने अगोदर परीक्षा चालू व्हायच्या अगोदर मूळ वर्गात गेले असते तेव्हा केली ती, आधी जेव्हा गेलो तेव्हा ते भेटले असते। तुम्ही गेट ओपनच ठेवलं होतं आधी? हो, अगोदर गेट आज उघडं राहिलं होतं कारण की आज याची गाडी आली होती ना शालेय पोषण आहारची, त्यामुळे गेट उघडं होतं आणि येऊच तर आले होते मध्ये। आणि मागे आपल्याकडे आम्ही येताना खूप लोक इथून धावत गेले। तो काय झाला, एक मेडिकल इमर्जन्सी, त्यांना असं वाटलं ते घाबरून गेले, आहे मेडिकलचं सगळं पण तोच बसतोय तोच आहे, पण त्याला बाहेर पडले होते, पंप इथे पडले होते ते पंप वगैरे लागत होते। इतका तुमच्या ऑफिसमध्ये इतकी जास्त स्कूलमध्ये इतकी जास्त चिटिंग आहे, बुक्स आहे, चिठ्ठी वगैरे आहे, शॉर्टमध्ये झेरॉक्स करून ठेवलेले आहे, त्याचे काय चेक करताना तुमची चेक होत नाही का ते फक्त आम्ही मध्ये घेता घेतो, परंतु आज सुरुवातीला आणून झाले असतं त्यांनी करायचं, पण मी वर्गात प्रत्येक शिक्षकांनी वर्गात बसल्यावर आम्ही सगळ्यांचे चेक करतो, वर्गात पण चेक करून पुस्तक कसं आली इतकं झेरॉक्स शॉर्टमध्ये करून कसा मुलांनी ठेवलेली आहे। तेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं ना तेव्हा भेटलं असं सगळ्यांनी। आम्ही जेव्हा वर्गात चेक करतो ना गाडीला जेव्हा जातो ना शिक्षक, तुमच्या इन्व्हिजिलेटर काय करत आहे त्यावेळी ते चेक करत नाही का? पुस्तकांवरून बाहेर पण काही लोकांना मी आल्यानंतर जर ग्राउंड फ्लोअरला तपासणी करत होतो तर वरून टाकत होते का? शिक्षक चेक करतात मध्ये पण, एकदा इथे चेक करतो आपण गेटमधून चेक करतो आणि शिक्षक मध्ये गेल्यानंतर त्यानंतर चेक करून बॅग्स वगैरे चप्पल वगैरे शूज वगैरे सगळं बाहेर काढला होता तर मग चेक करतात मध्ये जातात। हे सगळे गोळा करून ठेवा आणि माझं स्टेटमेंट घेऊन टाका, ते मीडियामध्ये द्या आणि संस्थावर कारवाई करण्यासाठी शिक्षण डिपार्टमेंट